अहमदपूर शहरातील अतिक्रमण हटवण्यात अखेर राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिकरणाला सापडला मुहूर्त। नमस्कार, आपण पाहताय PDN फॉर पोलीस दर्पण न्यूज। सविस्तर बातमीमध्ये अहमदपूर विशेष प्रतिनिधी। अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील झालेले अतिक्रमण दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी काढण्यास सुरुवात करण्यात आली असून शहरातील गजबजलेल्या ठिकाणी होणारी वाहतुकीची कोंडी थांबवण्यासाठी तसेच मुख्य रस्ता सिमेंट रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अनधिकृत रस्त्यावर लागणारे हातगाडे तसेच छोटी मोठी दुकाने टपऱ्या हटवण्यात आल्या असून लवकरात लवकर या मार्गावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार असून नागरिकांना वाहतुकीमुळे होणारा त्रास कमी होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। हे अतिक्रमण शहरातील मुख्य रस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून चौकाच्या दोन्ही बाजूने म्हणजेच मुख्य चौकातून ते दोन्ही बायपास शहराअंतर्गत मुख्य रस्त्यापर्यंत होणार आहे व दुसरा मार्ग अंबेजोगाई रोड सावरकर चौक ते वाकी नदीपर्यंतचे अनधिकृत रस्त्यावर असणारे अतिक्रमण काढण्यात येणार आहे। तसेच चौकातील फळ विक्रेते यांनी आपली फळांची दुकाने बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या गळ्यात स्थलांतरित करावीत जेणेकरून भविष्यात अशा अडचणींना सामोरे जाण्याची गरज भासणार नाही। व दुसरा प्रश्न भाज्या विक्रेते यांचा। नगरपालिका प्रशासन एसटी महामंडळाशी बैठक घेऊन त्यांच्या जागेत भाजी विक्रेत्यांना भाडेतत्वावर अथवा आणखी कोणत्या योजनेतून बसवता येईल का यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे नगराध्यक्ष स्वप्नील वत्ते म्हणाले। हे अतिक्रमण काढताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टीमने कामात अडथळा येऊ नये यासाठी अहमदपूर नगरपालिका प्रशासन व अहमदपूर पोलीस प्रशासन यांची मदत घेऊन हे अतिक्रमण काढण्यात आले। तसेच अतिक्रमण काढतेवेळी कोणत्याही व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी अधिकारी व कर्मचारी यांनी काळजी घेतली व आपापले अतिक्रमण काढण्यास व्यापाऱ्यांनी पण आपली सहकार्याची भावना दाखवून याकामी प्रशासनाला मदत केली। अतिक्रमण काढतेवेळी कसलाही अनुचित प्रकार अथवा गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली। परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर चौकाचा चेहरा मोहरा बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले। अहमदपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील वत्ते, मुख्याधिकारी प्रतीक लंबे तसेच पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या टीमने राष्ट्रीय महामार्ग यांच्या टीमला सहकार्य केले। अशाच नवनवीन बातम्या व अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला फॉलो लाईक व ऑल सबस्क्राईब करा आणि हो पाहायला विसरू नका PDN फॉर पोलीस दर्पण न्यूजसाठी गणेश हामणे, अहमदपूर, लातूर। धन्यवाद। अतिक्रमण हे नॅशनल हायवेच्या हद्दीतील आहे। नॅशनल हायवे 361 च्या हद्दीतील आहे। त्या अनुषंगाने नॅशनल हायवे कडून नोटीस दिलेले आहेत आणि हे सगळे अतिक्रमण आहेत टेम्पररी अतिक्रमण, परमनंट बांधकाम कुठले नाही। त्यामुळे आपलं नगर परिषदेच्या हद्दीचे अतिक्रमण आहे। त्यामुळे एक सपोर्टिंग एजन्सी किंवा पेरेंट संस्था म्हणून नॅशनल हायवेला सहाय्य करणे आपलं कर्तव्य आहे। तशा प्रकारच्या सूचना माननीय उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून आणि नॅशनल हायवे कडून आपल्याला प्राप्त झाल्या। त्या अनुषंगाने आपलं मनुष्यबळ असेल आणि JCB आपण उपलब्ध करून दिलाय। काढण्यात आलेले होते त्यावर अतिक्रमण काढलेले होते। आपल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना कर भरायला लावला। कर भरल्यानंतर परत त्याला बसायला काय आपण आता या अगोदर अशा घटना घडल्या असतील तर यापुढे अशा घटना घडणार नाहीत। कारण का आम्ही असेल, पोलीस प्रशासन असेल, एसटी महामंडळ आणि नॅशनल हायवे या चारही अथॉरिटी कडून आता यापुढे कुठलंच अतिक्रमण मुख्य रस्ते होणार नाही। त्या अनुषंगाने कारण आपण बघितलं की एसटीला जाण्यासाठी किंवा 4 व्हीलर जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे, त्यामुळे गर्दी होत आहे। त्यामुळे चारही एजन्सी याची खबरदारी घेतली, कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण मुख्य रस्त्याच्या मध्ये येणार नाही। आठवडी बाजारासाठी आपल्याला नगरपालिकेतर्फे आपल्याला जागा उपलब्ध आहे। बाजार भरवायचं कुठे यासाठी आपण काय नियोजन लावलेलं आहे का? सध्या आपला आठवडी बाजार जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच भरतो आणि तशी मध्यवर्ती जागा आपल्या नगर परिषदेकडे उपलब्ध नाही। लवकरच आम्ही तशी जागा भाडेतत्वावर किंवा राज्य शासनामधून उपलब्ध होईल का याची आम्ही चाचपणी करू आणि तशा प्रकारे झालं तसा प्रस्ताव आमच्याकडे पाठवण्यात येईल। काही नागरिकांच्या तक्रारी आल्या की आपण जिल्हा परिषद महिन्यावर आपण आठवडी बाजार भरतो, नगरपालिकेचे कर वसूल करते, त्याला पावत्या दिल्या जातात, त्या संदर्भात आपलं पण काय? सगळ्याच नगरपालिकेमध्ये आठवडी बाजारासाठी ठराविक कर आकारला जातो। सर्व नगर परिषदेचे प्रायमरी उत्पन्न आहे। असा नाही की आपल्याच जागेवर बसल्यावर आपण कर आकारू शकतो। नगर परिषदेच्या कुठल्याही हद्दीत एखादा विक्रेता बसला तर त्या टेम्पररी प्रकारात एकदम नॉमिनल प्रकारचा कर आपण आकारला जातो आणि ते आपलं उत्पन्नाचं साधन आहे। आपल्याला शिवसाहेबांनी सांगितलंय की नॅशनल हायवेच्या अथॉरिटी खाली हे कार्य होत आहे। त्यांना जे मनुष्यबळ आहे किंवा JCB जे आहे संलग्न एक संस्था म्हणून आम्ही त्यांना मदत करत आहोत आणि त्या पद्धतीने सांगितलं
हे शहराचा नगराध्यक्ष जरी असलो तर आपण जर असतील इथं कुठं डेपो मॅनेजर साहेब तर त्यांना विचारा. काल आणि परवा दिवशी आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. ही जी जागा रिकामी जागा आहे, या जागेवरती ह्या फळभाजीवाल्याला किंवा फळवाल्याला जागा उपलब्ध करून देऊन त्यांच्याबरोबर टाय करून किंवा कुठला तरी करार करून तिथं बसवायचा आणि हे अतिक्रमण मुक्त रस्ता करायचा, याच्या संदर्भात त्यांना बोलणं झालंय. तसंच पार्किंगचा जो विषय आहे, पलीकड नगर आपल्या बस स्टँडच्या अलीकडली जो जागा आहे तिथं पे पार्किंग चालू करण्याच्या संदर्भानेही त्यांना बोलणं झालंय. त्या पद्धतीनं प्रोसिजर चालू आहे. पण ही सत्यता आहे की आता यांनी सांगितल्याप्रमाणे की शहरावरच्या आता या रस्त्यावरती आता अतिक्रमण पुन्हा दिसणार नाही. आता हे जे रस्त्यावरती जे गाड्या बसवतात तुम्ही पाहतो, त्यांना आपण नगरपालिकेतर्फे काय त्यांना उपलब्ध जागा आता जे भाजी मार्केट, जे फळ मार्केटचे दुकान आहेत, या दुकानांनी पलीकडचे जर बघायला गेले तर 16-17 दुकानं रिकामी आहेत. कुठले गिरबडे हॉस्पिटलच्या समोरचे तिथंही जाऊन बसले तर माणसांची लिंक लागली तर ते तिथं ट्रान्सफर केले तर माणसं तिथं फळ बाजार घेऊ शकतात. आणि हातगाड्याला वाल्यांचा जो विषय आहे त्या माणसांसाठी इथं सोय केल्या जाईल. आणि सगळ्यांची नगरपालिका कितीपर्यंत सगळ्या माणसं सोय, उद्या दुसरा कोणतर गाड्या घेऊन येईल, परवा दिवशी दुसरा कोणतर काय तर गाड्या घेऊन, त्यांना बसण्याची एक लिमिटेशन असावं, त्यांनी पावती फाडून द्यावं, इथं बसावं, या पद्धतीने आम्ही कार्य करणार आहोत.